आज आपण बघणार आहोत की आपल्या ज्या PC मध्ये पार्टिशन असतात तर त्या स्पेसिफिक एखाद्या ड्राईव्हचा लेटर्स जे आहे ते आपण कोणत्या पद्धतीनं बदलू शकतो. अतिशय सोपी पद्धत आहे. त्यासाठी आपल्याला कमांड टाईप करायचं आहे Windows+X. यामध्ये आपल्याला शोधायचे आहे डिस्क मॅनेजमेंट. याच्यावर क्लिक करायचं आहे. डिस्क मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं सर्व टोटली ड्राईव्हच्या हिस्ट्री दिसतील. सगळे ड्राईव्ह दिसतील आपले. याच्यामध्ये सपोज आपल्याला ड्राईव्ह E आहे त्याचा आपल्याला लेटर चेंज करायचं आहे. तर ते करण्यासाठी आपल्याला फक्त त्याच्यावर राईट क्लिक करायचे, चेंज ड्राईव्ह लेटर अँड पाथ याच्यावर क्लिक करायचं आहे. हे आपलं एक्झिस्ट असलेलं ड्राईव्हचं लेटर आहे. याच्यामध्ये आपल्याला चेंज हा एक पर्याय आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. असाइन द फॉलोइंग ड्राईव्ह लेटर याच्यासमोर एक ड्रॉपडाऊन दिसत असेल आपल्याला, हा सिलेक्ट करायचा. याच्यामध्ये आपल्याला जो हवा तो आपण आता ड्राईव्ह सिलेक्ट करू शकतो. सपोज आता मला H सिलेक्ट करायचं आहे. H सिलेक्ट केला मी आणि ओके प्रेस केलं. वॉर्निंग मेसेज एक आलेला आहे, कंटिन्यू. हे पाहू शकता आपण ऑटोमॅटिकली ड्राईव्हचं लेटर E पासून H मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. ते या प्रकारे आपण आपल्या ड्राईव्हचं लेटर सोप्या पद्धतीने चेंज करू शकतो. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.